नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत फलटण तालुक्यातील गिरवी गावामध्ये। ह्या गिरवी गावामध्ये बाय प्रोफेशनल सर्व्हिस करणारे प्रवीणजी कदम हे शेतकरी आहेत आणि यांच्या गोठ्यामध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली यांचे चुलते राजाभाऊजी कदम सरपंच गिरवी हे आज आपल्यासोबत चर्चासत्रात उपलब्ध आहेत। तर नमस्कार सरपंच साहेब। हां, तर आपण आपल्या गोठ्याविषयी थोडी माहिती दिली तर बरं होईल। तर तुमच्याकडं हा किती वर्षापासून चालू आहे हा उद्योगधंदा? ओके, 3 वर्षापासून चालू आहेत। आणि तुमच्यासोबत तुमचे जे मित्र आहेत त्यांची जरा आम्हाला ओळख करून द्या ना। ओके, रवींद्रजी नमस्ते। माझं प्रवीणजींशी बोलणं झाल्यानंतर त्यातनं असं कळालं की जे काही गोठ्यातले बारकावे आहेत म्हणजे ते तिकडनं मुंबईतनं अभ्यास करतात आणि ते तुमच्यापर्यंत ती माहिती देतात आणि त्यातनं तुम्ही पुढचं त्या मार्गदर्शनाखाली, आता मार्गदर्शनच म्हणावं लागेल कारण की वयोमानात तुमचा डिफरन्स आहे तसा, ते तुमच्यापर्यंतपेक्षा छोटे आहेत, पण तरी त्यांचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासातनं तुम्हाला काय म्हणजे यांच्या गोठ्यात बिंबवलेलं गेलं असं दिसलं गेलं आणि तुमच्या मागं जी कालवड आहे ती कोणत्या वळूची आहे आणि तिचं जरा काय वैशिष्ट्य आहे हे जर आमच्या शेतकरी मित्रांना आपल्याकडनं कळालं तर खूप मोलाचा सल्ला हा शेतकऱ्यांसाठी भेटेल। नमस्कार। पहिल्यांदा मी सांगेन की जे सीमेसवर जे काम केलं ते प्रवीण सरांनी महत्त्वाचं त्याच्यावर काम केलं आणि सीमेसवर काय काम केल्यावर काय असतं ही इथं समोर ही एबेची स्पाईकची गाय आहे, ही पहिला रोय हिने पहिले त्याला 34-35 लिटर दूध दिलेला। ओके साहेब, आता माझ्या अंदाजाने ही दुसऱ्यांदा तुमच्याकडे प्रेग्नंट आहे? दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे। तर पहिल्यांदा ज्यावेळेस इनी वासरू दिलं तर त्यावेळेस ते वासरू देताना काय अनुभव आला वा तुम्हाला? वासरू देताना नॉर्मल डिलिव्हरी झाली, ओके, त्रास झाला नाही तिला। तर मित्रांनो, कंपनी आमच्या वळूविषयी जी गॅरंटी घेते की सायर काल्विंग इझी म्हणजे यापासनं उत्पत्ती होत असताना तिच्यात वासरू अडकणार नाही, फसणार नाही, तर याची प्रचिती ह्या गोठ्यावरती हुबेहूब आपल्याला आलेली आहे। तर याच बरोबर आपल्याकडं अजूनही एक पायोनियरची कालवड आहे, तर ती पायोनियरची सुद्धा तुमच्याकडं जवळजवळ 34 लिटर प्लस झालेली आणि 34 लिटर प्लस असून मुळात मुद्दा असा असतो की आपल्याकडे जो पीक येतो म्हणजे जास्त दूध देण्याची जी गायीची स्टेज येते ती 15 दिवसानंतर येते, पण 15 दिवसानंतर आल्यानंतर ती जास्तीत जास्त पुढच्या 40 दिवस 45 दिवस राहते। म्हणजे जर आपल्याकडे कंटिन्युअस दूध देण्याचा काळ जर म्हटलं तर हा 60 ते 70 दिवसाचा असतो। तर ह्या काळाविषयी तुमचं काय म्हणणं आहे पायोनियर आणि स्पाईकच्या बाबतीत? बरं का, आता ह्या जी दुधाचा जे पिरियड आहे शो पिरियड पायोनियरला बी चांगला भेटलाय आणि हे आता दोन्ही पण चालू आहे। ओके ओके, हां, माहिती आहे दोन्ही पण। म्हणजे अंदाजे दुधाला चालू आहे म्हणल्यावर आता ही गाभणही म्हणतायत, तर तुम्ही कमीत कमी ही 110 ते 120 दिवस ही जणून झालेले असणार आहेत। आणि आत्ता हिचं किती दूध येतंय मग? आता हिचं 25 लिटर दूध आहे चालू। मित्रांनो पहा, 110 दिवसानंतर जर ही स्पाईकची कालवड जर 25 लिटर देत असेल तर अजूनही पुढच्या कमीत कमी 2.5 ते 3 महिने 8 ऊस तर जरी दुधात ठेवली, हां, हिला 6वा महिना लागलाय। ओके, आणि ही 8वा 20 लिटर लाटेल। नक्कीच 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 20 लिटर लाटेल। तर मित्रांनो, मला सांगायला आनंद वाटेल की डेअरीच्या चेअरमनकडे गोठ्याचं मिळून 20 लिटर दूध घालायला जातात लोक, पण इथं ह्या फलटण तालुक्यात ही एक नक्कीच दुग्धक्रांतीच म्हणावं लागेल पुनश्च एकदा घडणारी की जे आटवताना कालवडी ह्या 20 लिटरला आटवल्या जातात। तर नक्कीच साहेब, तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना जे बहुमोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमच्या ABS टीमकडनं आभार व्यक्त करतो। आणि प्रवीणजी असतील आणि राजाभाऊजी कदम असतील यांच्या ह्या ज्या पशुप्रजननाचं जे भविष्यातलं काम आहे याच्यासाठी आमच्या ABS टीमकडनं आपल्यासाठी हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो। रामकृष्ण हरी, धन्यवाद।